आई नसते तेव्हा. एक दिवस असा येतो, तू उठतोस, जग तसंच दिसतं. आकाश निळंच असतं, रस्ते नेहमीसारखे गजबजलेले असतात. पण आत कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. घर अजूनही तेच असतं, पण ते घर कमी आणि आठवण जास्त वाटू लागतं. कोणी विचारत नाही, जेवलास का रे? तुझ्या नावाने शांतपणे प्रार्थना करणारी कुणी राहत नाही. स्वतःची काळजी घे असं प्रेमाने सांगणारी आईची आठवण मात्र सतत मनात येत राहते. रात्री उशिरा घरी आलास की पूर्वी दार उघडून उभी असायची ती. आला का माझा मुलगा म्हणत. आता दार उघडतं, पण आत शांतता असते आणि त्या शांततेत आईची आठवण जोरात ओरडत असते. मग तुला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. तिचा हात डोक्यावर फिरवणं, तिचं रागवणं, तुझ्यासाठी केलेला गरम गरम चहा, तुझ्या यशावर तिच्या डोळ्यात आलेलं पाणी. आणि मग कधीकधी तू एकटाच बसून विचार करतोस, एकदा तरी परत आईला भेटायला मिळालं असतं तर. आई गेल्यावर माणूस खऱ्या अर्थाने अनाथ होतो. वय कितीही असो, या जगात खूप लोक भेटतील, खूप प्रेम मिळेल, पण आईसारखं निस्वार्थ, क्षमाशील आणि शांत प्रेम कधीच मिळत नाही.